आज आपण बोलणार आहोत इंडिगोच्या त्या मोठ्या गोंधळाबद्दल. 5 डिसेंबर 2025. मला आठवतंय, सगळीकडे याच बातम्या होत्या. हो, ती तारीख विसरणं शक्यच नाही. एकाच दिवसात 1000 पेक्षा जास्त फ्लाईट्स रद्द. म्हणजे हा आकडाच अविश्वसनीय आहे. आणि गंमत म्हणजे या सगळ्या गोंधळाच्या मुळाशी एक चांगला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बनवलेला नियम होता. बरोबर. ही घटना म्हणजे एक मोठं विरोधाभासाचं उदाहरण आहे. आज आपण हेच बघणार आहोत की नक्की काय चुकलं, इंडिगोचं नियोजन कुठे फसवलं. आणि या एका चुकीमुळे हजारो प्रवाशांना काय काय सहन करावं लागलं. अगदी. सुरुवात त्याच दिवसापासून करूया. 1000 फ्लाईट्स रद्द झाल्या म्हणजे विमानतळांवर नेमकं काय चित्र होतं. आपल्या स्रोतांमध्ये दिल्ली, मुंबई, बेंगळुरू अशा सगळ्या मोठ्या शहरांचा उल्लेख आहे. चित्र खूपच गंभीर होतं. तुम्ही विचार करा, हजारो लोक विमानतळांवर अडकले आहेत, त्यांना काहीच माहिती मिळत नाहीये. आणि त्यातही दिल्लीत तर परिस्थिती जास्तच वाईट होती असं दिसतंय. हो, दिल्लीत तर इंडिगोची सगळी देशांतर्गत उड्डाणं मध्यरात्रीपर्यंत थांबवण्यात आली होती. म्हणजे एका कंपनीच्या निर्णयामुळे संपूर्ण देशाची हवाई वाहतूक व्यवस्थाच कोलमडली होती. पण हे सगळं घडलं कसं? सुरुवातीला वाटलं की हो, सगळ्यांनाच वाटलं की हवामान किंवा काहीतरी मोठी तांत्रिक अडचण असेल. बरोबर. पण आपल्या स्रोतांमध्ये एका वेगळ्याच नियमाचा उल्लेख आहे, FDTL. हे FDTL नियम म्हणजे नेमकं काय? FDTL म्हणजे फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन्स. सोप्या भाषेत सांगायचं तर पायलट्स एका दिवसात किंवा आठवड्यात किती तास विमान उडवू शकतात यावर मर्यादा घालणारे नियम आहेत. अच्छा. हे त्यांच्या आरोग्यासाठी आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे थकलेल्या पायलट्समुळे अपघात होऊ नयेत. म्हणजे नियम तर चांगला आहे, मग अडचण कुठे झाली? अडचण झाली अंमलबजावणीत. इंडिगोने या नवीन नियमांनुसार लागणाऱ्या पायलट्स आणि क्रूज म्हणजे कर्मचाऱ्यांचा